लोणावळा हे पर्यटन नगरी म्हणून संबोधलं जातं, परंतु याच पर्यटन नगरीमध्ये आता आत्महत्या या वाढू लागल्यामुळे गेल्या 2 दिवसापासून लोणावळ्यातील टायगर पॉईंट हा चर्चेचा विषय बनला आहे। याच ठिकाणी काल एका IT अभियंत्याने खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली। आता सध्या पोलीस या ठिकाणी येऊन स्थळ पाहणी करत आहे किंवा त्या ठिकाणीचा पंचनामा करण्याचं काम चालू आहे। नक्की हा तपास कशा प्रकारे पुढे चाललेला आहे, आपण थेट पोलिसांशीच बोलणार आहोत, जे तपास अधिकारी आहेत। साहेब, काय सांगसाल, कसा तपास करता या प्रकरणाचा? आता दिनांक 12/2/2026 रोजी या ठिकाणी वीरेंद्र सिन्हा म्हणून एक IT अभियंत्याने इथून उडी मारून स्वतःचं आत्महत्या केली आहे। सदरबाबत त्याच्या पत्नीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केला आहे। आता आम्ही या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आणि आम्ही या ठिकाणी त्याचा सविस्तर पंचनामा करणार आहोत। कोणी आरोपी पकडण्यात आलेत किंवा काय, कशा प्रकारची तक्रार देण्यात आली? आता प्राथमिकदृष्ट्या आपल्याला एक व्हिडिओ प्राप्त झालेला आहे, तो तपासामध्ये आपण हस्तगत करणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याच्या सहकाऱ्यांची नावं घेतलेली आहेत, त्यांना आपण त्या दृष्टीने तपास करणार आहोत आणि त्यांचा सहभाग निष्पन्न झाला त्यांना आपण अटकेची प्रोसेस करणार आहोत। खरं तर लोणावळा पर्यटन नगरी म्हणून ओळखलं जातं। पूर्वी तुम्हाला पर्यटन येतात म्हणून ट्रॅफिक रोखण्याचं कसरत करावी लागत होती, आता या भागामध्ये पर्यटकांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी कसरत करावी लागते। हो, बरोबर आहे। सध्या आम्ही आता त्या अशा घटना रोखण्यासाठी आम्ही आता इथं रोज 2 पोलिसांचं बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून असं कोणी एकटा व्यक्ती असेल किंवा ग्रुपमध्ये असेल प्रत्येकाची चौकशी करणार आहोत। प्रत्येकाच्या दृष्टीनं त्या दृष्टीनं आपण प्रत्येकाची माहिती घेणार आहोत आणि असं कोणी महिला असेल किंवा एकटा व्यक्ती असेल त्यांना आपण चौकशी करून तो कशासाठी आला आहे त्याच्या घरच्याचा नंबर वगैरे हा घेण्याचा हे करणार आहोत। काय उपाययोजना अजून करायला हव्या होत्या इथे, कारण खोल दरी आहे, रॅलिंगवरती सहज पलीकडे जाऊ शकतो। आता सदरबाबत आम्ही आमच्या वरिष्ठांना याचा रिपोर्ट पाठवलेला आहे। याचा अजून काय काय आपल्या उपाययोजना करता येतील, तसंच आम्ही वन विभागाची सदर ही हद्द आहे त्याबाबत आम्ही त्याची चर्चा करून योग्य ती उपाययोजना करणार या घटनेबाबत काही वेगळी माहिती समोर येते का? म्हणजे त्यांनी नेमकी आत्महत्या का केली असावी, याचं मुख्य कारण काही समोर येतं आहे का? अद्यापर्यंत आपण डायरेक्ट निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही, पण जी व्हिडिओ मिळाले आहे त्या दृष्टीने आपण तपास करून आरोपीविरुद्ध कारवाई करणार आहोत। ज्या IT अभियंत्याने या खोल दरीत उडी मारून आत्महत्या केलेली आहे त्याची आता सखोल चौकशी पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी असतील किंवा पोलीस असेल, याचं पथक आता या ठिकाणी आलेलं आहे आणि ते पुढील तपास करत आहे। LS मराठीसाठी सचिन शिंदे, टायगर पॉईंट, लोणावळा।